स्वतःच्या केळी व बटाट्याच्या वेफर्स फॅक्टरीत शासनाकडून मिळणारे 35% अनुदान तर घेतलेच, पण या यंत्रांच्या विमा भरपाईचा गैरफायदा घेण्यासाठी यंत्रांची चोरी झाल्याची खोटी फिर्याद देण्या निंबोलच्या येथील युवा शेतकऱ्याच्या अंगाशी झाली आहे। रावेर पोलिसांनी सतर्कतेने तपास करून फिर्यादीलाच गजाआड केल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली आहे। नीरज सुनल पाटील याने निंबोल येथे श्रीकृष्ण केळी वेफर्स ही फॅक्टरी सुरू केली। सुमारे 5.5 लाख रुपयांच्या या यंत्रसामुग्रीवर त्यांना शासनाकडून 35% अनुदानही मिळाले, म्हणजे सबसिडी मिळाली। उर्वरित 4,40,000 रुपयांची विमा रक्कम विमा कंपनीकडून मिळण्यासाठी नीरजने वेफर्स फॅक्टरीतील 2 मजुरांच्या सहाय्याने आपल्याच फॅक्टरीत CCTV कॅमेऱ्यांची मोडतोड केली आणि नंतर चोरीही केली। मात्र पोलिसांच्या सतर्कतेने हा बनाव उघडकीला आला आहे। रावेरचे पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांच्या लक्षात सुरुवातीलाच हा बनाव आला। तपासी पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक घनश्याम तांबे यांनीही सहकाऱ्यांसह सखोल तपास केला। CCTVचा CDR, मोबाईल लोकेशन आदी बाबींची तपासणी करून फिर्यादीच चोर असल्याची खात्री त्यांनी केली आणि त्यांनी तिघांना अटक केली आहे। नीरज पाटीलसह उमेश सुतार आणि कौशल जंजाळकर या तिघांना रावेर पोलिसांनी गजाआड केले आहे। अवघ्या 3च दिवसामध्ये या चोरीचा तपास कौशल्याने केल्याबद्दल रावेर पोलिसांचे कौतुक होत आहे। PSI घनश्याम तांबे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, राहुल परदेशी यांनी कौशल्याने तपास करून अवघ्या 3 दिवसामध्ये आरोपींना गजाआड केल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे।